ठाणे महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. शिवकालीन इतिहासाचा जागर आणि शिवशंभू गाथाच्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव 2026 अत्यंत उत्साहात आणि भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारसाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या माय भारत मेरा युवा भारत या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या उपस्थितीत ही रथयात्रा ठाणे शहरातून मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या दरम्यान तलावपाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नियोजन भवन प्रांगणात अश्वमेध प्रतिष्ठान इंटॅक्ट ठाणे चॅप्टर यांच्या सौजन्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रदर्शनातील प्रत्येक वस्तूची बारकाईने माहिती घेतली आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केल्याबद्दल अश्वमेध प्रतिष्ठानचे कौतुक केले. या प्रदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्यक्ष शिवकालीन युद्धनीती आणि साहित्याचा अनुभव घेता आला. नियोजन भवन येथे पार पडलेल्या मुख्य सांस्कृतिक सोहळ्यात शिवशंभू गाथा या टीमने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासात नेले. पोवाडे, गोंधळ, जागरण आणि विविध शौर्य गीतांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनपटातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत करण्यात आले. सादरीकरणातील जिवंतपणा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक भारावून गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ युद्धापुरते मर्यादित नसून ते एक उत्तम व्यवस्थापक आणि रयतेचे राजे होते. आपण शॉर्ट नोटीसवर आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असतानाही नियोजन हॉलमध्ये इतका सुंदर कार्यक्रम करू शकलो. हे टीम वर्कचे यश आहे. शाहीर आणि कलाकारांनी मांडलेला अफजल खान वध आणि शाहिस्तेखानाची फजिती हे प्रसंग बघताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग सर्जेराव मस्के पाटील, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर व उर्मिला पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग पंकज शिरसाट, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसीलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश पाटील, अमोल कदम, प्रदीप कुडाळ, नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, लेखाधिकारी उमेश कुमावत, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, सागर यादव तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भारत स्काउट गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीचे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलीस दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. या कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. प्रकल्प संचालक यांचे कार्यालय, टीएमसी पार्किंग प्लाझा, 8वा मजला, लक्ष्मीनगर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून शिवरायांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवण्याचे मार्गदर्शन केले. शिवरायांच्या राष्ट्रप्रेम, धैर्य व संघटन कौशल्यातून प्रेरणा घेऊन विकासकामे अधिक परिणामकारकपणे पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, सुशासन व लोककल्याणकारी धोरणांचा उल्लेख करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की शिवरायांचे स्वराज्य हे न्याय, समता व पारदर्शक प्रशासनाचे प्रतीक होते.
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे व जनतेच्या सेवेस तत्पर राहणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना आहे. या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी आरती गगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी हर्षद मोरे, विस्तार अधिकारी संतोष पांडे, वरिष्ठ सहाय्यक नारायण उंबरगोंडे, कनिष्ठ सहाय्यक विशाल कोदरलीकर, डेटा ऑपरेटर तुषार वाणी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण राष्ट्रभक्ती व उत्साहाने भारलेले होते. उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.